मंडळी, ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळं राशींवर शुभ अशुभ प्रभाव पडतात. फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला 8 एप्रिल 2024 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षांनंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. हिंदू धर्मात चंद्र किंवा सूर्यग्रहण शुभ मानलं जात नाही, पण हे सूर्यग्रहण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. काही राशींना धनलाभाचे योग येणार आहेत. 8 एप्रिलचं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार तरी काही राशींसाठी हे ग्रहण शुभ आणि अनिष्ट फळ देणारं आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर ग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा खूप फायदा होणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणूक करण्यासाठी कालावधी अतिशय फलदायी असणार आहे. या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार आहे. करिअर आणि बिझनेस या दोन्ही क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची मोठी संधी आहे. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अतिशय खास असणार आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. अविवाहित तरुण तरुणींसाठी लग्नाचा योग जुळून येणार आहे. जर तुम्ही भागीदारीत काम केले तर तुम्हाला अधिक नफा मिळेल. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप शुभ राहील. या काळात तुमचे अडलेले पैसे परत येऊ शकतात. वैवाहिक जीवनातील संबंध सुधारतील. तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मीन रास. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण मीन राशीत होत आहे, त्यामुळं तुमच्यासाठी सूर्यग्रहणाचा दिवस शुभ राहील. या काळात तुमचे संबंध सुधारतील. गैरसमज दूर होतील. नोकरीत बदल होऊ शकतो. तर या राशींसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत शुभ मानलं जातंय. या सूर्यग्रहणामुळं या वरील सर्व राशींमध्ये खूप चांगले परिणाम दिसून येणार आहेत.